सखीनो, आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक जण ड्रायफ्रुट्स खातो, पण या ड्रायफ्रुट्स मधलं अंजीर हे तुमच्या शरीरासाठी किती चमत्कारिक महत्वाचं आहे माहिती आहे का? त्याचे फायदे अगदी गंभीरातील गंभीर समस्या ही मुळापासून संपू शकतात। हे नेमके फायदे काय आहेत, नेमकं अंजीरचं काय महत्व आहे आणि अननोन फॅक्ट्स या तुम्हाला मी सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर फायदा नंबर 1, मानसिक ताण आणि रात्रीची शांत झोप। आजकाल काय झालंय, धावपळीच्या आयुष्यामध्ये ना अनेकांना रात्रीची शांत झोप येत नाही, सततची चिडचिड होते। मग अशावरती अंजीरमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं एक अशा प्रकारचं अमिनो ऍसिड असतं जे ऍसिड आपल्या मेंदूतील सिरोटोनिन म्हणजेच हॅपी हार्मोन्स जे आहेत ना ते तयार करतात, ज्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होतं, रात्री गाढ शांत झोप लागते आणि ज्यांना झोप न येण्याचा त्रास सतत होत असेल त्यांच्यासाठी तर हे वरदान आहे। त्यामुळे रोज हे खायला अजिबात विसरू नका। दुसरं म्हणजे इन्स्टंट एनर्जी बूस्टर आणि अशक्तपणा गायब करणारा जादूगार। आता दुपारी 3 ते 4 वाजता बऱ्याच जणांना अचानक गळून गेल्यासारखं वाटतं किंवा खूप थकवा येतो। अशा वेळी आपण काय करतो, चहा कॉफी पितो। पण चहा कॉफी ऐवजी जर एक अंजीर तुम्ही खाल्ला तर त्यातली नॅचरल शुगर आणि त्यासोबत कॉपर आणि व्हिटॅमिन B6 हे तुमच्या शरीरातलं थकवा जो आहे ना तो दूर करतं आणि लगेच तुम्हाला एनर्जेटिक वाटेल। नंबर 3 ते म्हणजे दीर्घायुष्य आणि अँटी एजिंग। आता स्किन अँटी एजिंग व्हावी ही प्रत्येकाला वाटत असते किंवा आपल्याला दीर्घायुष्य लाभावं, आपली त्वचा एकदम छान सुंदर दिसावी, सुरकुत्या पडू नयेत, फाईन लाईन्स दिसू नयेत, असं सगळं जर वाटत असेल तर अंजीर हे तुम्ही खाल्लंच पाहिजे। कारण कसं आहे, वय वाढायला लागलं की आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं किंवा केस चेहऱ्यावरचे पांढरे होणं किंवा डोक्यावरचे पांढरे होणं, अंजीर या सगळ्यावरती काम करतं। कारण अँटी ऑक्सिडंटचा पॉवर हाऊस याला समजलं जातं। शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्याचं काम हे करतं। तुमच्या अवयवांना त्वचेचं वय जे वाढण्याची प्रक्रिया आहे ती संथ करतं। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रोज अंजीर खाणारी माणसं दीर्घायुषी, तरुण आणि तजेलदार राहतात। त्यामुळे अंजीर नक्की खा। 14 फायदा तो म्हणजे हृदयाचं आरोग्य आणि बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण। अंजीरमध्ये ना पेक्टिन नावाचं एक विद्राव्य फायबर असतं, ज्याला सोल्युबल फायबर म्हटलं जातं। जेव्हा आपण फायबर आपल्या पचन संस्थेत हे जातं तेव्हा ते रक्तातील अतिरिक्त बॅड कोलेस्ट्रॉल स्वतःहून खेचून शरीराबाहेर काढतं। याशिवाय यातील ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड जे आहे ना ते हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्याचं काम करतं, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका हा 100% टळतो, असं बऱ्याच केस पेपरमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे अंजीरचा काही उपद्रव नाहीये, त्यामुळे तुम्ही तो खाऊ शकता। पुढचं म्हणजे अंजीर खाण्याची पद्धत। आता सर्वात महत्त्वाची ही टिप तुम्हाला देते, जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा हाडं खूप ठणकत असतील, अफाट थकवा येत असेल तर 1 कप दुधामध्ये 2 सुके अंजीर उकळवून ते दूध तुम्ही प्या। अंजीर चावून खा। हा उपाय रात्री केल्यानं ना अंजीरची ताकद जी आहे ती दुप्पट होते आणि शरीराला खूप पोषण मिळायचं काम करत असतं। तर अशा प्रकारे आपल्या अनेक ड्रायफ्रुट्स मधलं हे अंजीर आहे की नाही कमालची गोष्ट। मग अंजीरचा हा कोणता फायदा तुम्हाला आधी माहिती होता आणि कुठला फायदा नव्हता माहिती, हे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण हे अंजीर तुमच्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे। अंजीराची ओली फळं म्हणजे अगदी झाडावरचं जे अंजीर आहे ते सुद्धा मार्केटमध्ये मिळतं, चवीला खूप सुंदर असतं, ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण त्यामध्ये भरपूर फायबर असतं। जसं मी आधी तुम्हाला म्हटलं, ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट खूप जास्त भरल्यासारखं वाटतं, ब्लोटिंग वाटतं, अशांसाठी अंजीरचं ते फळ चावून खाल्लं तर अगदी फायदेशीर ठरणार आहे। जर ते तुम्हाला मिळत नसेल तर ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये जाऊन ड्राईड जे अंजीर आहे ते पण तुम्ही खाऊ शकता, त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो। त्यामुळे अंजीर हे तसं बघायला गेलं तर बऱ्याच ड्रायफ्रुट्सच्या तुमच्या बकेटमधला कुठे ना कुठेतरी कमी पॉप्युलर असं मी म्हणीन हे फळ आहे, कारण बऱ्याच मुलांना काजू आवडतो, बदाम आवडतो किंवा पिस्ता वगैरे सुद्धा मोठ्या प्रमाणात खातात, पण अंजीर खाणाऱ्यांची संख्या लहान मुलांमध्ये कमी दिसते। तर त्यांना हे सगळे फायदे तुम्ही सांगा, जेणेकरून त्यांच्या शरीराला सुद्धा हे अंजीरचा फायदा मिळेल। आणि अंजीर हे अगदी साखरेचे चॉकलेट्स खाण्यापेक्षा, गोड चॉकलेट्स खाण्यापेक्षा खूप चांगला ऑप्शन आहे। त्यामुळे अंजीर हे नक्की तुमच्या आहारामध्ये ठेवा। कच्चं खाऊ शकता किंवा त्याला तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये उकळवून किंवा भिजवूनही खाऊ शकता, याचा शरीराला खूप फायदा होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पहा, हे फायदे नक्की तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला सुद्धा होतील याची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा।